मी सुद्धा थकीत झालो जे रिपोर्ट आलाय की 1200 रिव्हॉल्व्हरचे काय पिस्टलचे परवानगी इथं आहेत. स्वतः धनंजय मुंडे बंदूक घेऊन असे हवेत फायर करताना किंवा असं हातात धरताना ते फोटो आहे. फोटो काढूच कशी शकतात? हा मेसेज काय द्यायला लागलाय तुम्ही तुमच्या जनतेला की इथं आम्ही ही आमची पिस्तूल म्हणजे आमची दहशत आहे, तर आम्ही दहशतीवर राजकारण करणार? या पुरोगामी महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टी खपून घ्यायच्या का आपण? आता नाही चालणार आणि त्यासाठीच आमचा बीडकडे माझा दौरा आहे. मुंडेंचा राजीनामा द्यायलाच पाहिजे त्यांनी. मी आज नाही मागत, मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रिपद देऊ नका हे मी सांगणार. मी पहिलं आहे का मी त्या लोकांच्या जनतेच्या भावना पाहिल्या होत्या. मी जे संतोष देशमुखांच्या घरी गेलो होतो भेटायला ते 23 दिवसानंतर आरोग्य पकडणार नाही, हे राज्य सरकारचं अपयश आहे का? गृहमंत्र्यांचं अपयश? अपयश हे अपयश आहे काय पुढे बोललेत काय केलं तर तू त्याच्यावर नुसतं एका शब्दावर पकडण्यापेक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही SIT नेमा काय SIT नेमा. तुम्ही SIT नेमाला पुढं काय मुवमेंट झाली आहे? कुठे आहे ते सगळे आरोपी? तुम्ही या आरोपीने साधं पकडू शकत नाही. कुठे आहे तो मोरक्या? आणि या मोरक्याचा जो बाप आहे त्याला माहित नाही तो कुठल्या अड्ड्यावर बसलेले ते. म्हणजे सामान्य जनतेतला माणूस सांगेल की धनंजय मुंडेंना माहित नाही, म्हणजे कुठं ठेवलेत माहित आहे, सगळं माहिती आहे. राजे, जाणीवपूर्वक राजकारण केलं जाते असं देखील काही नेत्यांनी आरोप केला. अंजली दमानी या सगळ्या आलेल्या होत्या, त्या सुद्धा बीडमध्ये आज मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. त्यांनी सुद्धा आरोप केलाय की सगळे राजकीय नेते सारखेच आहेत. काही जणांच्या फार्म हाऊसवर सुद्धा काय होतं ही चौकशी करावी, कारण बीडमध्ये जे आहे राजकीय नेत्यांवर म्हणजे सुरेश धसांवर सुद्धा आरोप केले काही. नाही, आता नेमका त्या काय बोलल्या मला कल्पना नाहीये. आपण फोकस सोडायला नको. आपला फोकस हे संतोष देशमुखांच्या केसवर असणं गरजेचं आहे. संतोष देशमुखांना ज्या क्रूर पद्धतीने हत्या केली ह्याचा निकाल लागेपर्यंत मला वाटते दुसऱ्या अँगलमध्ये जाणं हे नंतरचा टप्पा आहे. पहिला टप्पा की संतोष देशमुखांच्या सगळ्या घरातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा. संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे आणि ही सरकारची जबाबदारी आहे असं संभाजीराजे यांनी छत्रपती यांनी म्हटलेलं आहे.